जय भीम नमोबुद्धाय मित्रांनो, प्रज्ञा प्रवाहामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज 23 एप्रिल म्हणजेच जागतिक पुस्तक दिन. जगात अशी अनेक माणसं आहेत ज्यांना पुस्तकाचं वेड असतं, पण आज मी तुम्हाला अशा एका महामानवाबद्दल सांगणार आहे ज्यांनी आपल्या हजारो पुस्तकांसाठी चक्क एक महाल बांधला. होय, मी बोलतोय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या राजगृह या निवासस्थानाबद्दल. आजच्या भागात आपण राजगृहाचा तो इतिहास जाणून घेणार आहोत जो प्रत्येक वाचकासाठी प्रेरणादायी आहे. मित्रहो, 1930च्या दशकात बाबासाहेब मुंबईच्या परळ भागात BIT चाळीत राहत होते. तिथे फक्त 2 खोल्या होत्या, पण बाबासाहेबांच्या पुस्तकांचा संग्रह वाढतच चालला होता. हजारो पुस्तकांमुळे तिथे माणसाला राहायला जागा उरली नव्हती. तेव्हा बाबासाहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी दादरच्या हिंदू कॉलनीत 2 प्लॉट खरेदी केले. घराचा नकाशा त्यांनी स्वतः अशा प्रकारे तयार केला की कुटुंबापेक्षा जास्त जागा ही केवळ ग्रंथालयासाठी असेल. 1933 मध्ये हे स्वप्न साकार झालं आणि उभं राहिलं राजगृह. मित्रहो, बाबासाहेब हे प्राचीन इतिहासाचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी या घराला राजगृह हे नाव दिले कारण ते प्राचीन मगध साम्राज्याच्या राजधानीचे नाव होते. राजगृहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिथला अफाट ग्रंथसंग्रह. बाबासाहेबांकडे सुमारे 50,000हून अधिक दुर्मिळ पुस्तके होती. परदेशात शिक्षण घेत असताना त्यांनी स्वतःच्या जेवणाचे पैसे वाचवून ही पुस्तके जमवली होती. हे त्या काळातील जगातील सर्वात मोठे खाजगी वाचनालय होते. राजगृह हे केवळ घर नव्हते, तर ते भारतीय लोकशाहीचे विचारपीठ होते. जगातील सर्वश्रेष्ठ संविधान लिहिण्यासाठी लागणारा अफाट अभ्यास बाबासाहेबांनी याच वास्तूत बसून केला. 18 तास सतत वाचन करून त्यांनी ज्ञानाचा जो साठा जमवला, त्याच जोरावर भारताच्या प्रगतीचा पाया रचला गेला. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? आता वेळ आहे आजच्या भागावर आधारित काही प्रश्नांची. पाहूया तुमचं लक्ष किती होतं. खालील प्रश्नांची उत्तरे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की द्या. बाबासाहेबांनी आपल्या घराला राजगृह हे नाव कोणत्या ऐतिहासिक साम्राज्याच्या राजधानीवरून दिले? प्रश्न क्रमांक 2, राजगृहामध्ये बाबासाहेबांच्या संग्रहात अंदाजे किती हजार पुस्तके होती? प्रश्न क्रमांक 3, बाबासाहेबांनी राजगृह हे घर प्रामुख्याने कशासाठी बांधले होते? तुमची उत्तरे कमेंट्समध्ये नक्की द्या, आम्ही वाट पाहत आहोत. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, वाचाल तर वाचाल. आज जागतिक पुस्तक दिनी आपणही संकल्प करूया की दररोज किमान काही वेळ वाचनासाठी देऊ. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रज्ञा प्रवाह पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी विषयासह. जय भीम, नमो बुद्धाय.